आहे पाहू शकता आणि मस्तपैकी गावरान कैरी आहे. छोट्या छोट्या कैऱ्या आहेत, परंतु ही आंबटसर थोडीशी याला चव आहे आणि खायला देखील छान लागतात. तर हे कैरी आपण घेतलेली आहे, 10 ते 15 कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून सुकून घेतलेल्या आहेत. आता या कैऱ्यांची आपण साल काढूया. आज आपल्याला करायची आहे ती म्हणजे मसाला कैरी. मसाला कैरी करणार आहोत. तर आता प्रथम आपण याचे सगळे साल काढून घेऊया वरचे. ही कैरी जी आहे त्या कैरीची आपण साल काढून घ्यायची आहे. सालीमध्ये वरचा कडवटपणा असतो, तो कडवटपणा आपल्याला नको आहे, त्याच्यामुळे आपण साल काढून घेणार आहोत. तर अशाच प्रकारे आपण सर्व कैरींची साल काढून घेऊया. तर आपण सर्व कैरीची ही साल काढून घेतलेली आहे, पाहू शकता. मस्तपैकी साल काढून घेतलेली आहे. या साल जर आपण ठेवली तर सालीला एक कडवटपणा असतो आणि तो उतरू शकतो कैरीमध्ये, मसाला कैरीमध्ये, त्याच्यामुळे आपण साल काढून घेतलेली आहे. तर आता या कैरीचे आपण छोटे छोटे तुकडे करणार आहोत, काप करणार आहोत. तर जेवढे जमतील आपल्याला तेवढे आपण हे बारीक कट करून घेणार आहोत आणि अगदी कुईला खेटून आपण हे काप करणार आहोत. कारण काय बाठी लागलेली कैरी आहे, त्याच्यामुळे पूर्णतः आपल्याला कैरी काढता येते. ते अगदी कुईला आपण लावूनच, सुरी लावूनच काप काढणार आहोत. छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. आता ते बारीक आपण कट करून घेऊया. असे उभ्या आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता अशाच आकारामध्ये आपण छानपैकी कट करून घेऊया. तर इथे पाहू शकता आपण मस्तपैकी लांबट आकारामध्ये कैरी छानपैकी कापून घेतलेली आहे. तर अशाच पद्धतीमध्ये छानपैकी पातळ असे काप करून घ्यायचे आहेत, म्हणजे सुकायला देखील बरं पडतं. तर यामध्ये आता आपण मसाले वापरणार आहोत. कैरी जेवढी आंबट असेल त्याप्रमाणे ही तुम्ही पिठी साखर घ्यायची आहे. तर आपण यावरती पिठी साखर घालूया. तर एवढी आपण पिठी साखर घेतलेली आहे. ही छान आपण मिक्स करून घेऊया. तर पाहू शकता मस्तपैकी मिक्स झालेलं आहे. तर यावरती आपण थोडंसं लाल तिखट, आपण घरीच लाल तिखट केलेलं आहे, हळद, यानंतर थोडीशी जिरी पावडर, जिरी ही भाजून घेतलेली आहे आणि मग नंतर ती दळलेली आहे, त्यानंतरच वापर करायचा आहे. चाट मसाला घेतलेला आहे, चाट मसाला टाकूया. चाट मसाल्यामुळे मसाला कैरी खूप छान लागते. इथे चाट मसाला वापरलेला आहे. इथे मी सेंधव मिठाचा वापर केलेला आहे. सेंधव मिठामुळे मस्तपैकी मसाला कैरीला एक छान चव येते. इथे साधं मीठ घेतलेलं आहे. आता हे छानपैकी आपण मिक्स करून घेऊया. साखरेमुळे आणि मिठामुळे याला पाणी सुटते. छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. मस्तपैकी आंबट गोड
तिखट चाट मसाला टाकल्यामुळे भारी चव येते याची. पाहता क्षणात तोंडाला पाणी सुटेल असा पदार्थ आहे आपला केलेला. पाहू शकता मस्तपैकी आता मिक्स करून घेतलेला आहे. सगळे जिन्नस एकत्र झालेले आहेत. पाहू शकता हे छानपैकी आपल्याला आता उन्हात सुकवायचं आहे. इथे एक कपडा टाकलेला आहे आपण. आणि त्यावरती आता सुट्टे सुट्टे आपण करून टाकूया. पातळसरच टाकायचे आहेत म्हणजे पटकन सुकले जातील. तर पाहू शकता मस्तपैकी उन्हामध्ये छानपैकी आपण सुकून देणार आहोत. आणि सुट्टे सुट्टेच करून टाकायचे आहेत म्हणजे छानपैकी वाळले जातात पटकन. तर पाहू शकता दुसऱ्या दिवशी आपण ही मसाला कैरी ताटामध्ये ठेवलेली आहे आणि छान खडखडीत अशी वाळलेली आहे. परंतु एक दिवस ऊन द्यायचं आहे त्याला म्हणजे छानपैकी वाळली जाईल. आणि कलर पाहू शकता कलर देखील सुंदर आलेला आहे. तेवढी चवीला खूप छान लागते. तर ही एक दिवस आपण वाळून देणार आहोत. तर पाहू शकता मस्तपैकी आपली मसाला कैरी येथे तयार आहे. चटपटीत मसाला कैरी झालेली आहे. तर अगदी तोंडाला जर चव नसेल आपल्या तर एखादी दुसरी हे यातली फोड जर खाल्ली तर अगदी छानपैकी तोंडाला चव येते. तर प्रवासामध्ये देखील आपल्याला न्यायला येते. ज्यांना मळमळ होते प्रवासामध्ये त्यांच्यासाठी देखील ही उत्तम आहे. तुम्ही नक्कीच अशा प्रकारे मसाला कैरी करून पहा. एकदा जर अशी मसाला कैरी करून ठेवली तर वर्षभर याचा आनंद घेता येतो. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका.